अराउंड एक 2-3 वर्षामध्ये एक अशी संधी येते की जी तुमचं आयुष्य एकदम बदलवून टाकते। दरवर्षी बँकिंगच्या परीक्षांची वेगवेगळ्या जाहिराती येतात, पण याच्यामध्ये बँकिंग सोबत इन्शुरन्समध्ये आणि त्यातल्या त्यात लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ज्याला आपण LIC म्हणतो, याच्यामध्ये एक अशी अपॉर्च्युनिटी जी अपॉर्च्युनिटी बँकिंगच्या कुठल्याही जॉबपेक्षा म्हणजे फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा ग्रेड बी आणि नाबार्डचा ग्रेड ए सोडून जर बाकी सगळ्या एक्झामचा विचार केला तर सगळ्यांमध्ये सगळ्यात चांगली अपॉर्च्युनिटी म्हणलं तर LIC मध्ये AAO ची असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ही जाहिरात अशा विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे जे विद्यार्थी वर्षानुवर्षांपासून बँकिंगची तयारी करतात। खूप चांगल्या पद्धतीने बँकिंगची तयारी झाली आहे, पण बँकिंग सोबत मला असं एक जॉब पाहिजे जो जॉब मला एक चांगलं प्रेस्टिजियस जॉब, सोसायटीमध्ये एक चांगलं प्रेस्टिज सन्मान मिळेल, सोबत पब्लिक कॉन्टॅक्ट कंपॅरेटिव्हली कमी असेल, पगार खूप जास्त असेल, लोकेशन चांगलं असेल, म्हणजे कमीत कमी तालुका प्लेसला मला राहायला भेटेल। तसं डिस्ट्रिक्ट प्लेसला LICAA ची अपॉइंटमेंट होते, पण काही LICAA हे तालुका प्लेसलाही जाऊ शकतात, पण सध्या खूप चांगल्या लेवलच्या चांगल्या शहरांमध्ये मला राहायला भेटेल आणि पगार हा जवळजवळ 1.5 लाखांच्या आसपास। तर अशा सगळ्या फॅसिलिटीज मला जे जॉबमधून मिळतील तो म्हणजे LICचा AAO चा जॉब। 350 जागांची रिक्रुटमेंट या माध्यमातून आली होती, 350 जागांची आलेली आहे। ही जाहिरात काल परवा प्रसिद्ध झाली, 16 ऑगस्टला ही जाहिरात आली होती। मी बँकिंग करावं की मी इन्शुरन्स सेक्टरचे करावं, तर माझं पहिलं प्राधान्य असेल इन्शुरन्स सेक्टरला। का त्याबद्दल मी कॉमन डाऊट्सच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण वॅकन्सीज बघूयात, सिलेक्शन प्रोसेस बघू, एक्झाम पॅटर्न बघू, बाकी पूर्ण इन्फॉर्मेशन बघून घेऊ, कसा फॉर्म भरायचा, काही बेसिक गोष्टी आहे त्या बघू आणि मग कॉमन डाऊट्समध्ये या गोष्टीबद्दल आपण डेफिनेटली चर्चा करू। तर 350 जागा आहेत एकूण, ज्याच्यामध्ये करंट वॅकन्सीज 341 आहे आणि 9 वॅकन्सीज बॅकलॉगच्या आहेत। सोबत PWD कॅन्डिडेटची ज्या वॅकन्सीज आहेत या अजून वेगवेगळ्या पद्धतीने आहे। तर असा हा कंप्लीट LICAA ची इन्फॉर्मेशन वॅकन्सीची। कोण लोक अप्लाय करू शकतं, तर बघा असे लोक ज्यांचं ग्रॅज्युएशन कमीत कमी झालंय कोणत्याही शाखेच्या पदवीधर। आतापर्यंत जेवढे जाहिराती LICच्या येऊन गेल्या त्यावेळेस LICने काय सांगितलं होतं की तुम्हाला कमीत कमी 60% असले पाहिजे, कमीत कमी 60% असले पाहिजे। पण इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये फॉर द फर्स्ट टाइम LICAA जनरलिस्टसाठी बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूशन। म्हणजे काय, तर कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि कोणत्याही टक्केवारीची यासाठी अट नाही, कोणतीही टक्केवारी तुम्हाला गरजेची नाही, 60% असावी। यापूर्वीचे जेवढे नोटिफिकेशन आले होते 60% अट असायची। फॉर द फर्स्ट टाइम LICने सांगितलं की टक्केवारीची अट नाही, इनफॅक्ट टक्केवारीची अट दिलीच नाही। ऑफकोर्स समजून घ्यावं की टक्केवारीची अट नाही आहे। बरं, एज लिमिट जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे कॅन्डिडेट असताल तर कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष जनरल आणि EWS कॅटेगरीसाठी। जनरल आणि EWS कॅटेगरीसाठी ही जी वयोमर्यादा आहे ही 21 ते 30 पर्यंत आहे, पण जर तुम्ही SC ST कॅटेगरी बिलॉंग करता तर 30 + 5 35, OBC कॅटेगरीसाठी 30 + 3 33, PWD जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर 30 + 10 40, PWD SC कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर 30 + 15 45, PWD OBC कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर 30 + 13 43। एक सर्व्हिसमन असेल, इकॉनॉमिकली सोशल बॅकवर्ड असेल किंवा तुमचं जनरल कॅटेगरीचा जे एक सर्व्हिसमन असतात त्यांच्यासाठी जी आहे ही 5 वर्ष एक्सटेन्शन म्हणजे 30 आणि 5 35। एक सर्व्हिसमन SC ST 30 आणि 10 40, एक सर्व्हिसमन OBC कॅटेगरी असेल तर 30 आणि 8 38 वर्ष अशा पद्धतीने आहे। आणि LICचे जे कन्फर्म एम्प्लॉईज आहेत जे LIC मध्ये सध्या जॉब करतात, ज्यांचं कन्फर्मेशन नंतर ज्यांचे कन्फर्मेशन आले अशा लोकांना पण 5 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे। तर अशा पद्धतीने वयोमर्यादेचा हा कॉलम आहे। बाकी कोणत्या शाखेचा पदवीधर कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी फॉर्म भरू शकतो। बरं, पुढचा मुद्दा येतो की याची सिलेक्शन प्रोसेस कशी आहे। बघा, सिलेक्शन ऑफ असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर विल बी डन थ्रू 3 टियर। म्हणजे पहिल्यांदा प्रिलिमिनरी एक्झाम होईल, त्यानंतर मेन्स एक्झाम होईल आणि त्यानंतर असेल इंटरव्ह्यू। सबसिक्वेंट प्री रिक्रुटमेंट मेडिकल। आता हे ॲक्च्युली
जे आपण मेडिकल टेस्ट म्हणतो त्याचं प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये असतं. म्हणजे जसं IBPS PO असेल, RRB PO असेल, IBPS ESO, तसं सिलेक्शन प्रोसेस असतं. प्री एक्झाम, मेन्स एक्झाम, इंटरव्ह्यू, SBI PO पण सेम ॲज गुड ॲज असं असतं. बरं, तर प्री एक्झाम ही क्वालिफाईंग इन नेचर असते. म्हणजे प्री एक्झाममध्ये तुम्हाला फक्त पास व्हायचे. मेन्स आणि इंटरव्ह्यूवरून तुमचे फायनल मेरिट लिस्ट जे हे ठरतं. हे बघा इथं लिहिले, the mains exam only will be the considered for shortlisting for the interview. Marks obtained in mains exam plus marks obtained in interview will be considered for the final listing of the candidate. म्हणजे फायनल सिलेक्शन ऑन द बेसिस ऑफ व्हॉट, प्री एक्झाम नाही, मेन्स आणि इंटरव्ह्यू. मेन्स आणि इंटरव्ह्यूवर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. बरं सर, प्री एक्झामचा पॅटर्न कसा असेल? जसं आपला IBPSचा पेपर पॅटर्न असतो, त्यातल्या त्यावेळेस IBPS POने तरी चेंज केला, यांचा सेमच आहे. 35 क्वेश्चन क्वांट, 35 क्वेश्चन रिजनिंग, 35 मार्क, 70 मार्कांवर तुमचं सिलेक्शन होईल. सर इंग्लिशचे 30 क्वेश्चनचं 30 मार्क आहे. याचा काय विषय? द इंग्लिश लँग्वेज टेस्ट विल बी क्वालिफाईंग इन नेचर. द मार्क्स देअर ऑफ विल नॉट बी कन्सिडर फॉर रँकिंग. म्हणजे काय, तुमचं जे मेन्समध्ये जे तुम्ही जाताल, तर मेन्समध्ये तुमचे जे स्कोर आहे हे कशाच्या बेसिसवर जाताल? तुम्ही क्वांट आणि रिजनिंगमध्ये मिळवलेल्या मार्क्सवर. इंग्लिश तुमचं क्वालिफाईंग इन नेचर आहे. आता यांचं असं आहे की प्री डिसाइडेड कट ऑफ आहे. SC/ST साठी 35 पैकी 16 मार्क, 35 पैकी 16 मार्क, इंग्लिशमध्ये 9 मार्क, अदरसाठी 18, 18 आणि 10. म्हणजे मिनिमम एवढे मार्क तुम्हाला मिळवावेच लागतील. हा सेक्शनल कट ऑफ आहे, पण हा ओव्हरऑल कट ऑफ नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे का सर की मी इंग्लिशमध्ये 10 मार्क मिळवले तर मी पास होईल? हो, इंग्लिशमध्ये पास होताल. मग इंग्लिश तर क्वालिफाईंग आहे म्हणून 30 मार्क, पण 10 मार्क, तर या 10 मार्क 30 पैकी 10 मार्क मिळाले तुम्ही क्वालिफाय होताल. पण इथं 18 आणि 18 36 मार्क मिळाल्यावर तुम्ही मेन्सला जाताल का? नाही. हा मिनिमम सेक्शनल कट ऑफ आहे. मग ओव्हरऑल कट ऑफ हा 70 पैकी 60 असू शकतो, 65 असू शकतो, 58 असू शकतो, 52 असू शकतो, पण 36 नसणार आहे. का? कारण की 18 आणि 18 हा मिनिमम क्वालिफाईंग आहे, त्याच्यापेक्षा जास्तच मार्क लागतील. त्यानंतर अप्रॉक्सिमेटली 20 टाइम्स ऑफ द नंबर ऑफ वॅकन्सीज ऑफ ईच कॅटेगरी सब्जेक्ट टू अवेलेबिलिटी विल बी शॉर्टलिस्टेड फॉर द मेन्स एक्झामिनेशन. म्हणजे अराउंड 350 जागा आहेत, तर एका जागेसाठी 20 कॅन्डिडेट मेन्सला क्वालिफाय होतील. म्हणजे मोठामोठी 7,000 विद्यार्थी जे हे मेन्सला जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. हा झाला प्रीचा पॅटर्न. आता मेन्समध्ये बघा, मेन्समध्ये रिजनिंग आहे 30 क्वेश्चन 90 मार्क, GA 30 क्वेश्चन 60 मार्क, क्वांट आहे 30 क्वेश्चन 90 मार्क, इन्शुरन्स आहे 30 क्वेश्चन 60 मार्क. असा 300 मार्कांचा पेपर आहे. असा 300 मार्कांचा पेपर आहे. क्वांट रिजनिंग 90 क्वेश्चन आणि GA आणि करंट 60 क्वेश्चन अशा पद्धतीने. मग करंट अफेअर्सची 60 मार्क आहेत बरं का 30 क्वेश्चनला. आणि फायनान्शियल अवेअरनेस हे वेगळं आहे. पुन्हा फायनान्शियल अवेअरनेस वेगळं आहे. मग फायनान्शियल अवेअरनेसमध्ये काय 30 क्वेश्चन आहे 60 मार्कांना अशा पद्धतीने. बाकी इंग्लिशचा काय विषय सर? तर इंग्लिश इथं डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये, मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये काय काय कम्युनिकेशन स्किल, जसं IBPS POला असतं, ईमेल लिहा, रिपोर्ट बनवा, सिच्युएशन अनालिसिस करा आणि प्रिसाइज रायटिंग लिहा. तर हे 25 मार्क आहे याला, पण हे सुद्धा क्वालिफाईंग इन नेचर आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑफ द इंग्लिश विल बी क्वालिफाईंग. म्हणजे पुन्हा इथं पण तोच मुद्दा आहे की इंग्लिश हे क्वालिफाईंग आहे म्हणून याचे मार्क जे आहेत हे फायनल लिस्टमध्ये कन्सिडर केले जाणार नाही. म्हणजे फायनल सिलेक्शन जे आहे तुमचं हे मेन्सच्या 300 मार्क आणि इंटरव्ह्यूचे अशा पद्धतीने दोन्हीवर कंबाईन होणार आहे. बाकी इंग्लिश इथं सुद्धा क्वालिफाईंग इन नेचर आहे. इथं सुद्धा पुन्हा सेक्शनल कट ऑफ आहे. मिनिमम क्वालिफाईंग मार्क 90 पैकी 45 मार्क मिळालेच पाहिजे, 90 पैकी 40 मार्क मिळालेच पाहिजे. तर हा जो मार्क्सचा क्रायटेरिया आहे हा इकडे सुद्धा अवेलेबल आहे. मग त्याच हिशोबाने डिफिकल्टी लेवल ही कम्पॅरेटिव्हली कमी असते, सो दॅट तुम्हाला कमीत कमी अर्धे मार्क तर मिळावेत. 50% पासिंग या हिशोबाने. बरं, फेज 3 इंटरव्ह्यू. द मार्क्स ऑब्टेन इन मेन्स एक्झाम विल बी कन्सिडर फॉर शॉर्टलिस्टिंग फॉर द इंटरव्ह्यू. मग इंटरव्ह्यूमध्ये इंटरव्ह्यू जो आहे हा 60 मार्कांचा आहे आणि मिनिमम क्वालिफाईंग मार्क जनरलसाठी 30, SC/ST PWD साठी 27 मार्क आहे अशा पद्धतीने. नंबर ऑफ कॅन्डिडेट कॉल फॉर द इंटरव्ह्यू विल बी अप्रॉक्सिमेटली 3 टाइम्स. म्हणजे मेन्समधून जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात तर कमीत कमी 3 व्यक्ती एका जागेसाठी घेतल्या जातील मेन्समधून. म्हणजे 350 गुणिले 3 एक अराउंड 1050 लोक मेन्सला बोलले जातील असं त्यांचं म्हणणं आहे. द मेरिट ऑर्डर ऑफ सच ग्रुप कॅन्डिडेट शाल बी ॲज पर द टोटल मार्क्स इन मेन्स एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. फर्दर इन केस ऑफ सिमिलर मार्क्स, ठीक आहे, हा वाला मुद्दा काही मॅटर नाही करत. LIC विल नॉट बाउंड टू टेक ऑल द कॅन्डिडेट्स विथ सिमिलर मार्क, विल टेक द कॅन्डिडेट्स ॲज पर द वॅकन्सीज नोटिफाईड. ठीक आहे. बाकी हे तुम्हाला क्लिअर आहे.
फायनल सिलेक्शन, मेन्स आणि इंटरव्ह्यू या बेसिसवर होईल. मेन्सचे मार्क किती आहे? 300 मार्क. इंटरव्ह्यूचे मार्क किती आहे? 60. तर या हिशोबाने दोघांचा रेशो काढून फायनल सिलेक्शन जे तुमचं ऑफकोर्स होणार आहे. बाकी अजून एक मला मुद्दा सांगायचा राहिला, तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंगचा. त्यासाठी आपण नोटिफिकेशन एकदा ओपन करूया. निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर निगेटिव्ह मार्किंग नोटिफिकेशन ओपन किया तर मैंने. आहे. चला, याच्यामध्ये प्री एक्झामच्या पॅटर्नच्या खाली बघा निगेटिव्ह मार्किंगचा विषय आहे दिला. एकच मिनिट सर्च मध्ये टाकूया. कारण निगेटिव्ह मार्किंगचा मुद्दा जो आहे याच्यामध्ये मला क्लासमध्ये पण डाऊट आले होते, म्हणजे चिठ्ठ्या आल्या होत्या. हे बघा, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन देर विल बी नो निगेटिव्ह मार्क्स. कॅन्डिडेट विल हॅव टू क्वालिफाय. म्हणजे कुठल्याही एक्झाम मध्ये, म्हणजे प्री एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर नाही. पुढचा मुद्दा, देर विल बी नो निगेटिव्ह मार्क इन मेन्स एक्झामिनेशन ऑल्सो. म्हणजे तुम्ही आउट ऑफ अटेम्प्ट जरी केले तरी चालेल, कारण इथं निगेटिव्ह मार्किंगचा काही विषय नाही. प्रीमध्ये पण निगेटिव्ह मार्किंग नाही आणि मेन्समध्ये पण निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. कारण याच्या संदर्भात मला क्लासमध्ये चिठ्ठ्या आल्या होत्या, तेव्हाच माझ्या लक्षात आलं. कारण हे जे नोटिफिकेशन जेव्हा मी बनवलं, नॉर्मली आपण IBPSच्या हिशोबाने बनवतो आणि त्यातही मी निगेटिव्ह मार्किंग टाकायचं विसरून गेलो. मी कॉमन डाऊट्समध्ये टाकतो नॉर्मली, तर कॉमन डाऊट्समध्ये मे बी ते असावं. पण स्टील ही गोष्ट लक्षात ठेवा की निगेटिव्ह मार्किंग या केसमध्ये नाही आहे. आता पुढे जाऊया. एक्झामिनेशन फीस वगैरे कशी आहे? तर बघा, जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल, जनरल OBC कॅटेगरीज कॅन्डिडेट असेल तर तुमच्यासाठी फीस 700 रुपये प्लस GST आहे. आणि जर तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट असाल तर 85 रुपये प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस GST अशा पद्धतीने फीस आहे. बाकी सगळ्यात महत्त्वाचं काही विषय ना सर, LIC AA मध्ये जॉब करावा याचं मोटिवेशन कुठून भेटतं? याचं मोटिवेशन भेटतं तुमचा स्टार्टिंग पगार कमीत कमी 1,26,000 प्लस असेल. क्लास A सिटी मध्ये हा मोठी पगार 1.5 लाखांच्या आसपास जातो. हा मोठी पगार, जे जुने विद्यार्थी आपले वर्किंग आहेत सध्या, तर जवळजवळ 1.5 लाखांच्या आसपास महिन्याला, बरं का, इयरली नाही. बिचारे तुम्ही लोक 3-3 लाख रुपये पगारावर काम करतात. इयरली पॅकेजवर डिवायडेड बाय 12 केलं तर 25,000 पगार. 25,000 म्हणजे याच्या मोठी 1/5 अमाऊंट आहे. या हिशोबाने 1/5 म्हणजे जर विचार केला तर तुमच्या 5 पट पगार जो आहे त्याच्या 5 पट पगार हा LIC मध्ये आहे. इंजिनिअरिंगसाठी किंवा तुम्ही जे 3 लाखावर काम करता, आता याला जर तुम्ही 12ने गुणलं 1,25,000ला, तर गुणाकार तुम्हाला चांगला येतो 7.5 लाख रुपयांचं. 7.5 हे 12ने गुणायचं, याला 12ने गुणायचं, तर जवळजवळ 15 लाखांचं पॅकेज आहे भैया. ते एका वर्षाचं 15 लाखांचं पॅकेज आहे. तुम्ही 3 लाखावर काम करता म्हणजे 5 पट पगार असं आहे, असं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे तर सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे LICच्या अभ्यास करण्यासाठी. बाकी एक्झाम फॉर्म कधीपासून चालू होतील? तर 16 पासून एक्झाम फॉर्म चालू झालेत. फॉर्म भरणं 8 सप्टेंबरपर्यंत लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे. 3 ऑक्टोबरला प्री होईल आणि 8 नोव्हेंबरला मेन्स होईल. याच्याबद्दल थोडी अपडेट जी आहे अगोदरच मी तुम्हाला दिली होती की प्री एक्झाम कुठली तरी एक एक्झाम 3 ऑक्टोबरला प्री आणि 8 ऑक्टोबरला मेन्स होणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. याबद्दल मी मंथली सेशनमध्ये सांगितलं होतं. एक्झामचं नाव सांगितलं नव्हतं, पण मंथली सेशनमध्ये या विषयावर बोललो होतो. बाकी जर तुम्ही एकदम फ्रेशर कॅन्डिडेट असाल, जर तुम्हाला बँकिंगची तयारी पहिल्यापासून करायची, तर 9 सप्टेंबरपासून आपली एक नवीन बॅच चालू होती. त्या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता 9 सप्टेंबरपासून. नाही सर, आम्ही जुने विद्यार्थी आहेत, आम्हाला बऱ्यापैकी आमची तयारी झाली आहे, आम्हाला मेन्स लेवलचा अभ्यास करायचा आहे, तर मेन्स लेवलसाठी फास्ट ट्रॅक क्वांट आणि फास्ट ट्रॅक मेन्स रिजनिंग इंग्लिश जी ची एक कंबाईन बॅच ऑलरेडी चालू झाली. तुम्ही या बॅचमध्ये एनरोल करू शकता किंवा इंडिव्हिज्युअल क्वांट, इंडिव्हिज्युअल रिजनिंग, इंडिव्हिज्युअल इंग्लिश, इंडिव्हिज्युअल GA
बॅच घेऊ शकता किंवा जी आणि क्वांटची पण कंबाईन बॅच तुम्ही घेऊ शकता. ॲपवर या सगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही मेन्ससाठी पण स्पेशल तयारी करत असाल तर या बॅचेसमधून या मेन्सच्या बॅचमधून तुमची LICWची सुद्धा मेन्सची तयारी होऊन जाईल. बाकी काही महत्त्वाचे पॉईंट जे डिस्कस करणं मला थोडं महत्त्वाचं वाटतं की बँकिंग आणि इन्शुरन्समध्ये कोणता जॉब चांगला आहे, त्यातल्या त्यात बँक PO वर्सेस LICW. तर जर मला असं विचारलं वोट करा किंवा पर्सेंटेज टर्म्समध्ये सांगा की तुमचं मत कुठे आहे, तर 100 पैकी 90 मार्क माझे LICWला आहे आणि 10 मार्क माझे बँक POला आहे. ते 10 मार्क पण का द्यावेत, कारण की नंबर ऑफ वॅकन्सीज कंटिन्युअस येतात. बाकी कंपॅरिझन बँकिंग PO आणि LICWचं कधीच होऊ शकत नाही. पगाराचं कंपॅरिझन होऊ शकत नाही, कामाचं कंपॅरिझन होऊ शकत नाही, वर्क लाईफ बॅलन्सचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. ग्रोथ थोडीफार कमी आहे LICWमध्ये, पण त्याचेच 10 मार्क मी फक्त काटले, बाकी सगळे 90 मार्क त्याच्यामुळेच LICW दिले आणि 10 मार्क बँक POला, कारण बँक POची ग्रोथ कंपॅरेटिव्हली जास्त असते. कारण ऑर्गनायझेशन मोठे आहेत, तरी स्टील मी म्हणतोय की LICWमध्ये पण काही लहान ग्रोथ नाही आहे, LICWमध्ये पण चांगली ग्रोथ आहे या पद्धतीने. बाकी जॉब प्रोफाईल काय असतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं जॉब आहे, कुठलंही तुम्हाला सेल्सचा जॉब नाही. बॅकग्राऊंडला काम आहे. LIC असिस्टंट नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यावरती हे लोक असतात, यांच्याकडे एक ब्रँच असते, ब्रँच मॅनेजर सारखं यांचं काम आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचं बॅकएंडला काम आहे. पब्लिक कॉन्टॅक्ट 0 आहे, सेल्स कंप्लीट 0 आहे. त्यानंतर जॉब लोकेशन, तर जॉब लोकेशन बऱ्यापैकी डिस्ट्रिक्ट प्लेसला यांचं मिनिमम जॉब लोकेशन असतं. डिस्ट्रिक्ट लेवलला कमीत कमी, आणि मोठ्या ठिकाणी असतं. मुंबई आहे, पुणे आहे, चेन्नई आहे, हैदराबाद आहे, बँगलोर आहे, अशा ठिकाणी मोस्टली जॉब लोकेशन यांचं चांगल्या ठिकाणी मिळतं. संभाजीनगरला सुद्धा मिळू शकतं. OBC सर्टिफिकेटबद्दल एक मुद्दा यांनी याच्यामध्ये दिला आहे बघा, की OBC सर्टिफिकेट कधीचं असावं. तर बघा या दोन्ही केसमध्ये त्यांनी काय सांगितलं की OBC सर्टिफिकेट हे फायनान्शियल इयर 2024-25चा असावं बरं का. फायनान्शियल इयर 2024-25चा असावं, पण ते कधी काढलेलं असावं, 1 एप्रिल 2025 नंतर कधीही काढलेलं चालेल. म्हणजे सध्या तुमच्याकडे असेल तरी चालेल आणि नसेल तरी चालेल. म्हणजे सध्या तुमच्याकडे OBC सर्टिफिकेट नाहीये तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, सध्या तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट नाहीये तरी तुम्ही फॉर्म भरू शकता, पण ते या वर्षात काढलेलं असावं, मागच्या वर्षी फायनान्शियल इयरचं या वर्षात काढलेलं असावं. म्हणजे 1 एप्रिल 2025 नंतर ते काढलेलं असावं, 1 एप्रिल 2025 नंतर ते काढलेलं असावं. सध्या नसेल तरी चालेल, पुढे भविष्यात तुम्ही काढून घ्या, काही टेन्शन नाही, त्याबद्दल निश्चिंत राहा. नॉन क्रिमी लेअर बघा, आता OBC साठी याची जी मर्यादा आहे, इन्कमची मर्यादा ही 8 लाख रुपये OBC साठी. मग नॉन क्रिमी लेअर म्हणजे जर तुमचं इन्कम 8 लाखांच्या खाली असेल तर तुम्ही नॉन क्रिमी लेअर क्लॉजमध्ये येता, पण जर तुमचं इन्कम 8 लाखाच्या वर असेल तर तुम्ही नॉन क्रिमी लेअरमध्ये येत नाही, म्हणजे तुमची इन्कम मर्यादा जास्त आहे. मग अशा केसमध्ये OBC कॅन्डिडेटने जनरलमधून फॉर्म भरला पाहिजे. कारण जर तुमच्याकडे OBC नॉन क्रिमी लेअर भेटलं नाही, सेंट्रल OBC मध्ये नॉन क्रिमी लेअर निघलं नाही, तर तुमचं सिलेक्शन कॅन्सल होईल. भलेही तुमचं जनरलचं कट ऑफ जरी तुम्ही क्लिअर केलं, तुम्ही OBCतून फॉर्म भरलाय, तरी तुमचं सिलेक्शन होणार नाही. सिलेक्शन कधी होईल, जेव्हा तुम्ही इन्कमच्या खाली बसता, किंवा जर तुम्ही इन्कमच्या वर जाताय तर मग तुम्ही जनरलमधून फॉर्म भरा, तुमचं कन्सिडरेशन जनरलमधून होईल, एवढं लक्षात ठेवा. सर एक्झामची डिफिकल्टी लेवल काय असेल, तर बघा मी एवढं तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो की IBPS PO मेन्स एवढी डिफिकल्टी लेवल नसेल. थोडी RRB POच्या मेन्सच्या लेवलची डिफिकल्टी लेवल किंवा त्याच्यापेक्षा स्लाइटली थोडी जास्त, पण SBI PO किंवा IBPS POच्या मेन्सची लेवल याची नसेल. तर अशा पद्धतीने एक कंप्लीट नोटिफिकेशन आहे. एकदा व्हिडिओ व्यवस्थित पुन्हा बघून घ्या. जर तुम्हाला काही डाऊट राहिला तर, नाही आला तुम्हाला वाटलं की सगळे डाऊट क्लिअर झाले मग फॉर्म भरा. तुम्हाला वाटलं नाही सर अजून डाऊट राहिला सॉरी, तर तुम्ही मला पर्सनली कॉल सुद्धा करू शकता. ठीक आहे, तर एवढंच या नोटिफिकेशनमध्ये होतं. बाकी अशाच प्रकारची नवनवीन जाहिराती, नोटिफिकेशन, एक्झाम अपडेटसाठी आपल्या सारथी एज्युकेशन टेलिग्राम चॅनलला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.